काय बनणार आहे? कलेक्टर जर बनायचं असेल तर रडून चालत नाही ना. कलेक्टर एक दणदणीत स्ट्रॉंग व्यक्ती असतात. आता आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत जिल्ह्याला त्याला पुरुष कलेक्टर आहे का महिला कलेक्टर? महिला तुझा अभ्यास आहे. आज आपल्या या जिल्ह्याला महिला कलेक्टर आहे. आता आम्ही तुला कधी बनणार कलेक्टर? मग असं तुझं पूर्ण आली रडून आलं नाही ना होणार. लढवायला लागेल का नाही आपण तुझ्या लहान बहीण आता काय विचार करणार? मोठी बहीण गेली आणि आली ही उद्या जाऊन येईल. आपल्याला एक्झाम्पल मोठं करावं लागेल ना. त्यामुळे मम्मीशी बोल, घरच्यांशी बोल. तुला जेव्हा वाटेल की तू रेडी आहे कलेक्टर व्हायला, कलेक्टर व्हायला तू रेडी आहेस तेव्हा तू तयार राहा आणि मग तू निर्णय घे आणि आम्हाला सांग आपण करू. पण तुला जी जागा दिली आहे ना, आता मी एका परिवाराला भेटलो. त्या परिवारामध्ये 3 मुली, 2 मुलं आहेत. फार छोटं घर आहे, फार छोटं आणि फारच गरीब आहे. त्यांच्या घरामध्ये पुरुष नाही आहे आणि एक फार वयस्कर आजी आजोबा आहेत, त्यांना हालता येत नाही. आता तुला मी जी जागा दिली, तर जी सेवा तुला करण्याची संधी दिली ती कोणाची तरी होती, पण ती आता तू घेतलेली आहेस. आणि मग तू घेऊन जर त्या जागेला नाही दिलं तर एक होतकर्त्यासारखी गरीब मुलगी कुठेतरी वंचित राहील का नाही. म्हणून मम्मीशी बोल निवांत. आज घरी सणासुदीचं काय असेल ते जेव, मम्मीशी बोल, काय वाटतं ते कर. ठीक आहे.